बापूंनी या शिर्डीकरांना ही एक गोष्ट नक्कीच शिकवली का जसं म्हणतात तुझं माझं काहीच नाही, या जगामध्ये चांगलं कार्यच हे पुढे जाणार आहे, बाकी काहीच जाणार नाही. दरवर्षी 1 किंवा 2 सुतार लोहार समाजाचे लग्न सामुदायिक विवाह होतात. हे मला चांगलं माहिती आहे का ते लोक आमच्याकडे जातात, आम्हाला इथं विवाह सोहळ्यात लग्न करायचे. खूप चांगलं लग्न झालं आणि खूप आशीर्वाद ते बापूंना देतात. या सगळ्या गोष्टीचे बापूंना मी खरोखर मनापासून धन्यवाद करतो. बापू तुम्ही खरोखर एक चांगला उपक्रम सुरू केला. शिर्डीचं नावलौकिक वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. जे भाषणं होतात त्याच्यावर हा टीका करतो, त्याच्यावर तो टीका करतो, ती टीका नसती, ते एकमेकाचं प्रेम असतं. कधीतरी ते बोलायला मिळतं आणि ते शिर्डीकर खूप त्याचा मनापासून आनंद घेतात. ओम साईराम. सातत्याने शिर्डीच्या पावनभूमीमध्ये 25 वर्षापासून हा सामुदायिक विवाह सोहळा साजरा होतो. त्याचे सर्वस्व कैलासबापू कोते हे कारभार करत असतात. त्यांचे सहकारी, त्यांचे मंडळ या सगळ्या गोष्टींमध्ये सहकार्य करतात. आम्ही ग्रामस्थ म्हणून किंवा कैलासबापूंचं एवढ्या चांगल्या कार्याला आपला हातभार लागा म्हणून आम्ही नेहमी त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होतो. मिरवणुकीमध्ये जिथे दिसेल तिथे ते काम, जे काम कमी पडेल ते काम करणं, तो जो आनंद आहे तो आनंद शिर्डीकरांना दरवर्षी बापूंमुळं तो आनंद घेण्यास मिळतो. या सगळ्या गोष्टीचे बापूंना मी खरोखर मनापासून धन्यवाद करतो. बापू तुम्ही खरोखर एक चांगला उपक्रम सुरू केला. शिर्डीचं नावलौकिक वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. शिर्डीमध्ये जेव्हाही पण साई भक्त येतात हे विवाह सोहळा बघतात, हे काय विचारतात का वो असं सामुदायिक विवाह सोहळा आहे जे गोरगरिबांसाठी बापूंनी चालू केलं, तर भक्तांना सुद्धा या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि ते परराज्यातले भक्त असले प्रत्येक राज्यात जाऊन ते विवाह सोहळा करण्याचा प्रयत्न करतात. नाही त्यांना खूप शक्य झालं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आणि बऱ्याच लोकांना या विवाह सोहळा बघण्यामध्ये आनंद वाटतो. आमच्या लोहार सुतार समाज हा एक गरीब समाज आहे. गरीब समाज असल्यामुळे आमच्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये बरेच समाजाच्या मुलींचे इथे लग्न झाले. या सगळ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचा खरोखर फायदा गोरगरिबांना कसा होतो हे मी तुम्हाला सांगू शकतो. खेड्यापाड्याने आमच्या समाजाची परिस्थिती खूप नाजूक आहे. दरवर्षी 1 किंवा 2 सुतार लोहार समाजाचे लग्न सामुदायिक विवाह होतात. हे मला चांगलं माहिती आहे का ते लोक आमच्याकडे जातात, आम्हाला इथं विवाह सोहळ्यात लग्न करायचे. खूप चांगलं लग्न झालं आणि खूप आशीर्वाद ते बापूंना देतात. बापूंचं कार्य पाहता खरोखर शिर्डीकरांनी कैलासबापूचे सगळ्यांनी आभार मानले पाहिजे. इतकं चांगलं कार्य सातत्याने 25 वर्ष चालू ठेवणं ही साधी गोष्ट नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मन धन धनापासून सगळ्या गोष्टी बापू करतात. बापूंनी या शिर्डीकरांना ही एक गोष्ट नक्कीच शिकवली का जसं म्हणतात तुझं माझं काहीच नाही, या जगामध्ये चांगलं कार्यच हे पुढे जाणार आहे, बाकी काहीच जाणार नाही. आणि गोरगरिबांची सेवा कशी करायची, बाबांनी जी सेवा केली ती सेवा आपण शिर्डीकरांचं आपलं काम आहे आपण सुद्धा केली पाहिजे, हे बापूंकडून शिकलं पाहिजे. मांडवडावळ्याच्या जेवणामध्ये जेव्हा तिथे सगळे ग्रामस्थ येतात, एकमेकांच्या भेटी होतात आणि तिथे जे भाषणं होतात त्याच्यावर हा टीका करतो, त्याच्यावर तो टीका करतो, ती टीका नसती, ते एकमेकाचं प्रेम असतं. कधीतरी ते बोलायला मिळतं आणि ते शिर्डीकर खूप त्याचा मनापासून आनंद घेतात. बापू तुमचं कार्य असं दीर्घकाळ चालू राहू. आम्ही या कार्यास तुम्हाला फुलाची पाकळी म्हणून जी मदत करू ती आम्हाला त्याचा अभिमान वाटेल. सामुदायिक विवाह सोहळा म्हटल्यावर तिथं सुरुवातीला 101 लग्न होतं, ते नंतर 121 लग्न झाले. 121 जोडे जेव्हा ते आम्हाला त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात जेव्हा उभे राहतात ते भव्य दिवस सोहळा पाहणं हा शिर्डीकरांच्या नशिबाची नशीब आहे. खरोखर इतका मोठा सोहळा पाहायला मिळतो आणि ह्या सगळ्या कार्यामध्ये कैलासबापूंच्या पत्नी असतील सुमित्राताई काकी, त्यांच्या आई, आता त्यांचा मुलगाही त्या गोष्टीमध्ये सहभागी झाला आहे आणि त्यांचा सर्व कोते परिवार तो सहभागी असतोच. पण सगळे शिर्डीकर आपलं घरचं लग्न आहे म्हणून सगळे शिर्डीकर त्या सोहळ्यास सहभागी होतात. मिरवणुकीमध्ये आनंद घेतात. बरेचसे लोक मिरवणूक निघाल्यानंतर तिथं आपल्या घरचा नवरदेव असल्यानं कसं नाचतात तसं सगळं शिर्डीतले ग्रामस्थ पण त्या तिथं नाचतात, सगळ्या गोष्टीचा आनंद घेतात. या सगळ्या विवाह सोहळ्यामध्ये हिरारीने सगळे लोक भाग घेतात. हे फक्त कैलासबापूंच्या पुण्याईमुळं. यावर्षी जो सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे 25 वर्षावा, त्या शुभ कार्यासाठी लोहार सुतार समाज संघटनेच्या वतीने मी त्यांना कैलासबापूंना शुभेच्छा देतो व आम्ही सर्व समाजाचे कार्यकर्ते तिथं कार्यात सहभागी होतील अशी आशा करतो.